नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप पांडुरंग कांबळे, खडकी शिक्षण संस्थेची GMI कन्याशाळा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या 9व्या प्रकरणामध्ये ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत, की जे या आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचे आहे, कारण एकंदरीत आपल्या एक लक्षात आलं असेल की इतिहासाची उपयोजित इतिहास म्हणजे या इतिहासाची आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयुक्तता आहे, काय त्याचं उपयोजन आपण करू शकतो, हे आपण आतापर्यंत शिकत आलेलं आहे. या प्रकरणामध्ये जो ऐतिहासिक ठेवा आहे त्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन कसं करायचे हे आपल्याला शिकायचे. त्यामध्ये प्रथमतः आपण पाहणार आहोत 9.1 मध्ये ऐतिहासिक साधने. मग त्यामध्ये मौखिक साधने आहेत, लिखित साधने आहेत आणि भौतिक साधने आहेत, त्यांची आपण माहिती घेणार आहोत. 9.2 मध्ये असणार आहे काही नावाजलेली संग्रहालय. आपल्या भारतामध्ये, भारताच्या बाहेर म्हणजे युरोप खंडामध्ये किंवा पाश्चिमात्य देशामध्ये जी काही नावाजलेली संग्रह आहेत ते आपण पाहणार आहोत. संग्रहालय त्यामध्ये आपण मागे पाहिलं की फ्रान्सचं लुव्र संग्रहालय असेल, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडमध्ये आहे, त्यानंतर नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. भारतामध्ये पण काही संग्रहालय, त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. आपण 9.3 मध्ये पाहणार आहोत ग्रंथालय आणि अभिलेखागार. हे 9.3 मध्ये आपण पाहणार आहोत. 9.4 मध्ये आपण पाहणार आहोत कोश वाङ्मय. मग यामध्ये कोशाची आवश्यकता काय आहे, त्यानंतर कोशाचे प्रकार कोणते, मग त्याच्यामध्ये आपल्याला शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय, सूची वाङ्मय याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी आपण पाहणार आहोत कोश आणि इतिहास. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं तर इतिहास विषयाशी संबंधित कोश कोणते आहेत. मग त्याच्यामध्ये स्थळकोश असेल, विश्वकोश, भारतीय संस्कृती कोश आणि संज्ञाकोश. एकंदरीत आपण या सर्व घटकांचा अभ्यास या 9व्या प्रकरणामध्ये म्हणजेच ऐतिहासिक ठेव्यांचे जतन यामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला माहीत आहे अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने. कोणती साधने? भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने. ही साधने आणि त्या साधनांच्या आधारे जे लिहिलेले ग्रंथ आहेत, अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन, जतन करण्याची आणि त्यातील जे निवडक दस्तऐवज आहेत, ग्रंथ आहेत, पुरावस्तू आहेत, प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालय करत असतात. म्हणजे हे जी काही साधनं आहेत, इतिहासाची जी साधनं आहेत, तर या सर्व साधनांचं जतन करायचं, संवर्धन करायचं काम कोण करतं तर त्याच्याशी निगडीत जे अभिलेखागार आहेत, जे ग्रंथालय आहेत ते करत असतात. लोकांच्यापर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. मग इतिहासकारांनी ज्या ज्या ऐतिहासिक साधनांचा शोध लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही खरी आहेत, काही खोटी आहेत, मग खरी कोणती आहेत, का खरी आहेत त्याची पडताळणी करून मग ही जी काही ऐतिहासिक साधने आहेत ती ऐतिहासिक साधने लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे ती फक्त पुस्तकात किंवा साधनामध्ये न राहता ती लोकांच्यापर्यंत गेली पाहिजे, लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून संशोधन आणि नियतकालिके आणि प्रकाशनाच्या माध्यमातून ही सगळी साधने प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते कुठे असतात तर ती जी साधनं आहेत ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. एकंदरीत काय तर ग्रंथालयाचे म्हणजे ग्रंथालय ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात. महत्त्वाचं वाक्य आहे. ग्रंथालय काय करतात तर ग्रंथालय हे ग्रंथांचं जतन आणि त्याचं व्यवस्थापन करतात. आता आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया, ऐतिहासिक साधने. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोणती ऐतिहासिक साधने आहेत, मौखिक साधने, लिखित साधने, भौतिक साधने. इतिहासाची ही साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे. सूची म्हणजे काय तर इंडेक्स. ही इतिहासाची साधने मिळवायची आणि त्याचं इंडेक्स म्हणजे सूची तयार करायची
हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. कारण जी ऐतिहासिक साधनं मिळालेली आहेत तर त्यांची साफसफाई केली पाहिजे, ते स्वच्छ केले पाहिजेत जी भौतिक साधनं आहेत, आणि मग त्यांची साफसफाई करून ती प्रदर्शित करणे ह्या गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात. आणि त्या कामासाठी विविध विषयामधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणजे हे सगळं जर करायचं असेल, लोकांच्यापर्यंतही इतिहासाची साधनं पोहोचवायची असतील तर त्यासाठी काही कृतींची आवश्यकता आहे, प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला या कृती करता येतात. प्रत्येक ऐतिहासिक वस्तू काय अत्यंत महत्त्वाची, मोलाची आहे. संशोधकांनी, इतिहासकारांनी ज्या शोधलेल्या ऐतिहासिक वास्तू आहेत ती प्रत्येक ऐतिहासिक वास्तू ही पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची असते, मोलाची असते. आणि म्हणून त्या ऐतिहासिक वास्तू लोकांच्यापर्यंत पोहोचाव्या, त्यांची कृती यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. मग आता आपण पाहूया ऐतिहासिक साधनामध्ये पहिलं जे साधन आहे ते मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी मुखाने ज्या गोष्टी सुपूर्द होतात, तोंडाने ज्या गोष्टी सुपूर्द होतात, ज्या तोंडपाठ असतात, मुखोद्गत असतात, अशा गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा जातात त्याला आपण काय म्हणतो, मौखिक साधने. मग त्याच्यामध्ये काय असेल, त्याच्यामध्ये लोक परंपरेतील गीते असतात, कथा असतात, कहाण्या असतात इत्यादीचे संकलन करणे. त्यानंतर संकलित साहित्यांचे वर्गीकरण आणि त्याचं विश्लेषण करणे, त्याचा अन्वयार्थ लावणे म्हणजे काय, थोडक्यात विश्लेषण करणे. म्हणजे उदाहरणार्थ जसा समजा संस्कृत भाषेमधील श्लोक असेल, मग त्याचं स्पष्टीकरण, विश्लेषण करायचं, अन्वयार्थ लावला पाहिजे. मग आता हे जर आपल्याला साध्य करायचं असेल ही मौखिक साधने, तर त्यासाठी आपल्याला कोणत्या तरी योग्य अशा उपयुक्त प्रशिक्षणाची गरज असते. कोणत्या प्रशिक्षणाची गरज असेल, कारण हे जे कहाण्या, कथा, पोवाडे, जी मौखिक साधने ते लोकांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर पुढील प्रशिक्षणाची गरज आहे. कोणतं, तर त्यामध्ये पहिलं आहे समाजशास्त्र, 2 आहे सामाजिक मानवशास्त्र, त्यानंतर मिथके. मिथके म्हणजे काय की थोडक्यात मौखिक साधनं असतात ती कथा, कहाण्या. त्यानंतर भाषाशास्त्र, 4 आहे ग्रंथालय व्यवस्थापन, 5 आहे इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, आणि 6 आहे संशोधनपर लेखन. तर या उपक्रमांची, या प्रशिक्षणाची आपल्याला गरज असते. आता दुसरं पाहूया आपण लिखित साधने. आता या लिखित साधनांसाठी आपल्याला कोणत्या कृती केल्या पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या कृती आहेत लिखित साधनामध्ये, तर त्यामध्ये पहिला आहे ताम्रपट, म्हणजे तांब्याच्या पत्रावर लिहिलेले काही लेख, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी रोजनिशी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन, संपादन करणे या आपल्याला लिखित साधनामध्ये कृती करायच्या आहेत. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य, इथं मूल्य म्हणजे काय तर त्याचं महत्त्व निश्चित करणे, निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे आणि संपादित साहित्य व संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, हे आपल्याला या लिखित साधनामध्ये करावयाच्या कृती आहेत. मग त्यासाठी आपल्याला ज्या प्रशिक्षणाची गरज आहे, उपयुक्त प्रशिक्षण आहे, ते कोणतं आहे, काय करावं लागेल आपल्याला, तर त्यामध्ये आपण पाहिलं की 4थीच्या पुस्तकामध्ये आपण त्या मलपृष्ठावर लिहिलेलं आहे, म्हणजे काही लिपी आहेत. पाहिले आपण मोडी लिपी, मग अशा काही लिपी आहेत. मग त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपी आहे, मोडी लिपी आहे, त्यानंतर पर्शियन लिपी आहे. अशा लिपी ज्या आहेत आणि त्यांचं काय केलं पाहिजे, त्याच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान अवगत करून घेतलं पाहिजे. दुसरं, इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, त्यावेळची शासन व्यवस्था इत्यादीचं प्राथमिक ज्ञान आपल्याला अवगत करून घेतलं पाहिजे. विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचे ज्ञान, आणि कागदाचे प्रकार म्हणजे काय, तो कागद कोणत्या काळातला आहे, मग त्या काळामध्ये कोणते राजे होऊन गेले असतील, शाई आहे, रंग आहे, या सर्वांचं ज्ञान आपल्याला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. कोरीव लेखनासाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.
म्हणजे आता आपण स्टील वापरतो, पण त्याच्या आधी जर आपण पाठीमागे गेलो तर दगड वापरत होते. मग त्या काळामध्ये ज्या कोरीव लेखासाठी ज्या दगडावर किंवा धातूवर जो काही लेख कोरलेला असेल, मग तो दगड कुठल्या प्रकारचा असेल, की जसं आपण पाहतो की राजस्थानमध्ये संगमरवरी दगड आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट दगड आहे. मग त्या कोरीव लेखावरून ते इतिहासकार त्या ठिकाणी अभ्यास करून सांगतात की हा दगड कोणत्या काळातला असावा, कुठला असावा. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने याची माहिती करून घेणे, संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. आता आपण अनेक वस्तू संग्रहालयाला भेट देतो, मग त्या ठिकाणी त्या ज्या वस्तू आहेत, ऐतिहासिक वस्तू, मग त्याचं व्यवस्थापन कसं केलं, त्याची वर्गवारी कशी केली आहे याचं ज्ञान आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि संशोधनपर लेखन, म्हणजे या सगळ्या प्रशिक्षणाची गरज आपल्याला या लिखित साधनासाठी आवश्यक आहे, की जेणेकरून या लिखित साधनाच्या कृती आपण या प्रशिक्षणाद्वारे सहज करू शकतो. आता तिसरं जे साधन आहे ते म्हणजे भौतिक साधने. आता भौतिक साधने म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की म्हणजे तलवार आहे, ढाले, की जे आपण प्रत्यक्ष दिसण्यासारखे आहेत, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. त्याच्यामध्ये किल्ले, वास्तू, स्मारके अशी जी भौतिक साधने येतात. तर याशिवाय पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार त्याचे वर्गीकरण करणे, शिवाय त्याची सूची तयार करणे, इंडेक्स तयार करणे, पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. म्हणजे आता समजा प्रतिकृती म्हणजे काय, आता आपण पाहतो की आग्र्याचा ताजमहाल, मग आग्र्याचा जो ताजमहाल आहे त्याच्या काही प्रतिकृती आपल्याला बाजारामध्ये मिळतात की छोट्या प्रमाणात अगदी हुबेहूब ताजमहालसारखा दिसणारा अशा प्रतिकृती तयार करणे, त्या प्रदर्शित करणे, पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे, वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, म्हणजे अश्मीभूत म्हणजे काय तर जीवाश्म, आपण पाहिलं की पुराश्म, नवाश्म, हे जीवाश्म याचे वर्गीकरण करणे आणि त्याची सूची तयार करणे, निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. आता जीवाश्ममध्ये जर आपण उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे डायनासॉर, मग त्याची प्रतिकृती तयार करणे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येतं, त्यांची सूची तयार करता येते, त्यांच्या प्रतिकृती तयार करतात. मग आता ही जर भौतिक साधने त्याची जर आपल्याला कृती करायची असेल किंवा त्याची आपल्याला अधिक माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे, कोणतं उपयुक्त प्रशिक्षण आहे तेही आपण पाहूया. तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय आपल्याला करून घेणं आवश्यक आहे. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, म्हणजे या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्यासाठी कोणता दगड वापरलेला आहे, खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्याचे ज्ञान आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे, शिवाय त्या रसायनांची माहिती पाहिजे. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचे ज्ञान, पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य, संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनपर लेखन. म्हणजे भौतिक साधनांच्या कृतीसाठी आपल्याला या उपयुक्त प्रशिक्षणाची गरज आहे. आता आपण पाहूया 9.2 काही नावाजलेली संग्रहालय. मग आता आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरचे जे देश आहेत त्या देशामध्ये जी काही नावाजलेली संग्रहालय, त्या संग्रहालयाची आपण माहिती पाहूया. त्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं, म्हणजे मला वाटतं पहिल्या धड्यामध्ये आपण पाहिलं होतं फ्रान्समधील लुव्र संग्रहालय. तर याची आपण माहिती पाहूया. म्हणजे मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून या संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. म्हणजे त्या काळचे जे राजे होते त्या राजांनी त्यांना ज्या ज्या काही वस्तू आवडल्या, म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी युद्ध केलं असेल मग त्या ठिकाणी एखादी त्यांना वस्तू आवडली, मग त्यांनी त्या वस्तूचा संग्रह केला आणि मग याच्यातून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. त्यातला आत्ता मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे आपण फ्रान्समधील लुव्र संग्रहालय पाहूया. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झालेली आहे. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. म्हणजे
हा जगप्रसिद्ध चित्रकार ज्याचं नाव आहे लिओनार्दो द विंची, हा इटालियन चित्रकार, त्याने काय केलं तर मोनालिसा या स्त्रीचं हुबेहूब चित्र रेखाटलेलं आहे. म्हणजे त्या वस्तू संग्रहालयामध्ये आपण गेल्यानंतर त्या लुव्र संग्रहालयामध्ये जे मोनालिसाच्या चित्राच्या समोर जर आपण उभं राहिलं तर ती प्रतिकृती, ते चित्र जणू ते आपल्याशी बोलतंय, इतके त्यांचे बोलके डोळे वगैरे, म्हणजे ते इतकं सुंदर असं चित्र लिओनार्दो द विंचीने रेखाटलेलं आहे. लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकामध्ये होऊन गेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता, म्हणजे याच्या दरबारामध्ये तो होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढलेला आहे. म्हणजे नेपोलियन बोनापार्ट याने ज्या ज्या स्वाऱ्या केल्या जगावर, जगातील देशावर ज्या ज्या ठिकाणी स्वाऱ्या केल्या, तर स्वाऱ्या केल्यानंतर त्याला ज्या ज्या वस्तू चांगल्या वाटल्या त्या वस्तूसुद्धा आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतील. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000वरून अधिक कलावस्तू आपल्याला पाहायला मिळतील. तर असं होतं हे फ्रान्समधील लुव्र संग्रहालय. आता आपण इंग्लंडमधील ब्रिटिश संग्रहालयाची माहिती घेऊया. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना ही इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयात सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. म्हणजे त्याच्या संग्रहातील ज्या वस्तू आहेत, म्हणजे जवळजवळ 71,000 वस्तू त्याने काय केल्या, इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ आहेत, चित्र आहेत, वनस्पती, अशा अनेक गोष्टींचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. पुढे इंग्रजांनी मग त्यांच्या अंमलाखाली विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष, यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांनी, म्हणजे इंग्रजांच्या अनेक वसाहती आपल्या आशिया खंडामध्ये असतील, आफ्रिका खंडामध्ये असतील, अमेरिका खंडामध्ये असतील. म्हणजे आपल्या भारतावर जवळजवळ त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. आपल्या भारतावर त्यांची वसाहत होती भारतामध्ये. मग ते ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या त्या वसाहतीमधून त्यांनी अनेक त्यांच्या मायदेशी कलावस्तू नेलेल्या आहेत, शिवाय काही प्राचीन अवशेष आहेत. आणि यामुळे काय झालं की या ब्रिटिश संग्रहालयामध्ये अनेक वस्तूंचा संग्रह वाढत गेला. आज मितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. इंग्लंडमधलं जे ब्रिटिश संग्रहालय आहे याच्यामध्ये आज मितीला आपल्याला 80 लाख इतक्या वस्तू पाहायला मिळतात. भारतातील सुद्धा अनेक पुरावस्तूंचा या संग्रहालयात समावेश आहे. आता पुढे आपण पाहूया नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA. अमेरिकेतील स्मिथसोनियन, अमेरिकेमध्ये जे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. या संग्रहालयामध्ये वनस्पती, प्राणी यांचे अवशेष, शिवाय जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष म्हणजे जीवाश्म आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने या संग्रहालयामध्ये संग्रहित केलेले आहेत. आता याच्यामध्ये जाणून घ्या, एक छोटीशी चौकट आहे तुमच्या पुस्तकात पान नंबर 61 वर, ते आपण पाहूया. आपल्या भारतातील जी काही प्रसिद्ध संग्रहालय आहेत त्याची माहिती याच्यामध्ये आहे. त्यात आपण पाहूया कोलकातामधील इंडियन म्युझियम, त्यानंतर दिल्लीमध्ये आहे नॅशनल म्युझियम, मुंबईमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, हैदराबादमध्ये आहे सालारजंग म्युझियम, त्यानंतर अहमदाबादमध्ये जे आहे ते द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स. अशी काही प्रसिद्ध संग्रहालय आपल्या भारतामध्ये आहेत, त्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आता भारतातील जी काही संग्रहालय त्याची आपण विस्तृत माहिती पाहूया. कोलकाता येथील जे भारतीय संग्रहालय आहे इंडियन म्युझियम, हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. म्हणजे आपल्या भारतातील पहिलं संग्रहालय की जे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे स्थापन झालेलं आहे 1814 मध्ये, ते कोणतं तर कोलकाता येथील भारतीय संग्रहालय म्हणजेच काय इंडियन म्युझियम. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेलं गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. म्हणजे इंडियन म्युझियम पहिलं आणि गव्हर्नमेंट म्युझियम हे आपल्या भारतातील दुसरं संग्रहालय आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजे नॅशनल म्युझियमची स्थापना झाली
आज मितीला आपल्या भारतातील विविध राज्यामध्ये अनेक संग्रहालय आपल्याला पाहायला मिळते. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालय असतात. काही संग्रहालय तर तेथील स्थानिक विद्यापीठांशी जोडलेली असतात, संलग्न असतात आणि अशा संग्रहालयातर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम त्या विद्यापीठामध्ये त्या संग्रहालयामध्ये शिकवले जातात. संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख ज्या संस्था आहेत, जे विद्यापीठ आहेत, त्याचा आपण अभ्यास करू शकतो की जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं करिअर करू शकता, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय निवडू शकता. म्हणजे इतिहास आपल्याला काय देतो, तर इतिहास आपल्याला उपजीविकेचं साधन निर्माण करून देतो. मग आता या संग्रहालयामध्ये म्हणजे बरीचशी जी संग्रहालय आहेत, संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम या काही विद्यापीठामध्ये आणि ज्या काही प्रमुख संस्था आहेत त्यामध्ये आहेत. त्यातल्या आपण काही संस्था किंवा विद्यापीठ पाहूया. तर त्यामध्ये पहिलं आहे दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, त्यानंतर वडोदरा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठ, कोलकाता येथील कोलकाता विद्यापीठ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगडमधील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, ग्वालियरमधील शिवाजी विद्यापीठ. ह्या विद्यापीठांचा आपल्याला अभ्यास करता येईल, माहिती घेता येईल की जेणेकरून आपल्याला या संग्रहालयशास्त्रातील पदवी घेता येते. आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे त्याची आपण आता थोडक्यात माहिती पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठे आहे, अर्थात ते मुंबईमध्ये आहे. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन 1904 मध्ये मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, प्रिन्स ऑफ वेल्स ही तत्कालीन त्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्सनी जी भारत भेट दिली त्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यांची एक आठवण राहावी म्हणून त्या काळामध्ये मुंबईतील जे काही प्रतिष्ठित लोक होते ते नागरिक एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं ठेवण्यात आलं, असं निश्चित करण्यात आलं. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदललं. म्हणजे 1905 मध्ये जेव्हा याची पायाभरणी झाली आणि त्या संग्रहालयाचं नाव काय निश्चित करण्यात आलं होतं, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. पण पुढे 1998 मध्ये याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव बदलून काय ठेवलं, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीमध्ये बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला. संग्रहालयामध्ये कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गामध्ये विभागणी केलेली आहे आणि त्यामध्ये सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. अशा प्रकारचं मुंबई येथे असलेलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय की तुम्ही जर कधी गेलात मुंबईला तर अवश्य या ठिकाणी तुम्ही भेट द्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 9.3 हा मुद्दा बघूया, ग्रंथालय आणि अभिलेखागार. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघर असतात. ग्रंथालय ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. महत्त्वाचं वाक्य रिकाम्या जागेमध्ये येऊ शकतं. टिंब ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. तर ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचं जतन, ग्रंथाचं संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, त्यानंतर संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत केली जातात. यातील बहुतेक कामे ही अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जाते. आता आपल्याला माहिती आहे की संगणकाच्या माध्यमातून बरीचशी माहिती आपण अप टू डेट करतो, अद्ययावत करतो. मग याची जी माहिती आहे या संग्रहालयात, या ग्रंथालयातील, ही माहिती आपण अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून त्याची माहिती आपण जतन करतो आणि वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय की जे इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये ते इसवी सन 5वे शतक, इसवी सन पूर्व 5व्या शतकात ते इसवी सन 5वे शतक म्हणजे जवळजवळ या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये की जे मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट
आसुरबानीपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय की जे इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय आहेत. तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती ग्रंथालय सरस्वती महाल ग्रंथालय की जे तमिळनाडूमधील तंजावर येथे आहे. हे इसवी सनाच्या 16व्या 17व्या शतकातील नायक राजांच्या काळामध्ये बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य त्यांनी स्थापन केले. व्यंकोजी राजे भोसले यांनी कधी 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यामध्ये सरफोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. व्यंकोजी राजे भोसल्यानंतर सरफोजी राजे भोसले यांचाही या संग्रहालयाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे ग्रंथालयाच्यामध्ये. आणि त्यांच्या सन्मानार्थ सरफोजी राजे यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1998 मध्ये या ग्रंथालयाला नाव हे सरफोजी राजे यांचं देण्यात आलं. आणि या ग्रंथालयामध्ये जर आपण पाहिलं तर आता जवळजवळ 49,000 ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. भारतातील अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय यांची विशेष नोंदी घेण्यासारखे आहे. मग कोणते आहेत ते? तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा विचार करूया कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी यांचा समावेश आपल्याला या महत्त्वाच्या ग्रंथालयामध्ये करता येतील की जी भारतामध्ये जी महत्त्वाची ग्रंथालय त्यापैकी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व ग्रंथालयाचा आपल्याला यात उल्लेख करता येईल. अभिलेखागारांची व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचं अंग आहे. महत्त्वाच्या नोंदी असलेले कागदपत्र आणि त्यामध्ये कोणताही बदल न करता त्या अत्यंत अगदी सुरक्षितपणे ठेवणे, त्यांची सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे काय होतं तर ही कागदपत्रे आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार हे इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झालेले आहे. अगदी महत्त्वाचं आहे की आपल्या भारतामधलं पहिलं सरकारी अभिलेखागार जर असेल तर ते कोणत्या नावाने स्थापन झालेलं आहे? इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट की जे 1891 मध्ये स्थापन झालं आणि इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती 1998 मध्ये आपल्या भारताचे त्या काळाचे राष्ट्रपती होते KR नारायणन. तर KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले केले. कधी? 1998 मध्ये त्यांनी जनतेसाठी ते राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून खुले केले, जाहीर केलं. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले खाते आहे. इसवी सन 1748 पासूनची जी कागदपत्र आहेत ती कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी क्रमावर लावलेली पाहायला मिळतील. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतीलही काही नोंदीचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. या नोंदीची वर्गवारी सार्वजनिक प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. त्याखेरीज आपल्याला भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे. आपल्या भारतामध्ये जे काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी अभिलेखागार आहेत की त्या ठिकाणी आपल्याला असे जुने दस्तऐवज पाहायला मिळतील. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्या अभिलेखागाराच्या शाखा आहेत संचालनालयाच्या त्या मुंबई येथे आहेत. त्याबरोबर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर अशा प्रमुख शहरात आपल्याला ही अभिलेखागारे पाहायला मिळतील. पुणे अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे जवळ 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ती कागदपत्रे पेशवे दप्तर या नावाने ती संबोधलेली आहेत. तर आपण या ठिकाणी ग्रंथालय आणि अभिलेखागार याची माहिती आपण विद्यार्थ्यांकडून घेतली. आता आपण पाहूया 9.4
की जो कोश वाङ्मय हा एक महत्त्वाचा घटक आहे, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोश वाङ्मय आणि आपला हा पाठातला शेवटचा घटक आहे. तर कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा आणि ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. शब्दांचा, विविध माहितीचा आणि ज्ञानांचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. म्हणजे हे जे ज्ञान आहे त्या विविध ज्ञानाचं पद्धतशीरपणे केलेली मांडणी, त्याचं संकलन म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विश्वकोश, शब्दकोश सांगता येईल. तर आता कोशाची आवश्यकता काय आहे? आता कोशाची आवश्यकता काय होतं की कोशामुळे ते जे ज्ञान आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवलं जातं. त्याची जिज्ञासा पूर्ण करायचा प्रयत्न केला जातो आणि एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. कशाच्या माध्यमातून? तर या कोशाच्या माध्यमातून एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते आणि जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक ज्ञानाची भर घातली जाते. संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजामध्ये होते. म्हणजे हे कोश वाङ्मय जे आहे ते राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक आहे. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक संबोधलं जातं. कोशातील माहितीच्या मांडणीकरता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता. अद्ययावतता म्हणजे काय? अप टू डेट. म्हणजे आत्तापर्यंतची माहिती ती अप टू डेट करायची, त्याच्यामध्ये अद्ययावतता आणली पाहिजे. या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. म्हणजे नवनवीन शब्दांचा समावेश त्यामध्ये केला जातो. आणि ते कसं केलं जातं ते आपण पुढे पाहणार आहोत. तर जी कोश रचना करतात ती दोन पद्धतीने ढोबळमानाने करतात. त्यातलं पहिलं आहे म्हणजे आकार विल्हेत आणि विषयवार, अशा दोन पद्धती आहेत. कोश रचना करताना या दोन पद्धती महत्त्वाच्या आहेत, आकार विल्हे आणि विषयवार. आकार विल्हे म्हणजे काय? तर अल्फाबेटिकली ABCD नुसार. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. म्हणजे त्या कोशाच्या शेवटी काही सूची दिलेली असते. जसं आपण भूगोलाच्या नकाशामध्ये पाहतो की त्या नकाशाच्या खाली सूची दिलेली असते आणि त्या सूचीच्या माध्यमातून त्या नकाशाचं वाचन करणे आपल्याला सोपं जातं. तसं या कोश वाङ्मयामध्ये सुद्धा सूची दिली जाते की जेणेकरून त्या कोशातील सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित मिळते. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयामधील त्या त्या तज्ज्ञांची गरज असते. आता एक कोशाचे प्रकार कोणते हे आपण पाहूया. कोशाचे प्रकार, तर याच्यामध्ये साधारणपणे शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय आणि सूची वाङ्मय हे असे एकूण 4 प्रकार आपल्याला पाहायचे. त्यामध्ये आपण पाहूया शब्दकोश. आता याच्यामध्ये काय अर्थात शब्दकोश म्हणजे काय? तिथे शब्दांचा संग्रह असतो. शब्दांचा अर्थ प्रतिशब्द म्हणजे त्याला असलेला समानार्थ, समानार्थी शब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, त्याचा उगम कसा झाला. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक विशिष्ट शब्दकोश, पारिभाषिक कोश, व्युत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की शब्दकोश, या शब्दकोशामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश आहे. जसं की मी आत्ता सांगितलं, सर्वसंग्राहक विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश आणि म्हणी व वाक्प्रचार संग्रह याचा संबंध, याचा कोश याच्यामध्ये शब्दसंग्रहामध्ये असतो, शब्दकोशामध्ये असतो. आता आपण पाहूया यातला दुसरा प्रकार म्हणजे विश्वकोश. विश्वकोशाचे सुद्धा 2 भाग पडतात, एक सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर कोश. आता सर्वसंग्राहक म्हणजे काय? तर एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. आणि जो दुसरा त्याचा प्रकार आहे विश्वकोशाचा तो म्हणजे विशिष्ट विषयपर कोश. हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात.
जसं की आपल्याला एखादं उदाहरण देता येईल की भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश. व्यायाम ज्ञानकोश हे दोन प्रकार, हे दोन उदाहरणं आपल्याला विशिष्ट विषयपर कोश याच्यामध्ये देता येते. तिसरं जे आहे ते कोश सदृश्य वाङ्मय. कोश सदृश्य वाङ्मय म्हणजे अगदी कोशासारखंच वाङ्मय, त्याला म्हणायचं कोश सदृश्य वाङ्मय. तर याच्यामध्ये एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते, सविस्तर समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेतले जातात आणि ते लेख लिहून त्यांच्या मार्फत, तज्ज्ञांच्या मार्फत ग्रंथ निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, त्यानंतर शहर पुणे खंड 1-2, इयरबुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया, असे आपल्याला लेख या कोश सदृश्य वाङ्मयामध्ये सांगता येते. चौथं जे आहे ते सूची वाङ्मय. ग्रंथाच्या तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दकोशाच्या प्रकारामध्ये कोशाच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की जे प्रकार आहेत त्यामध्ये शब्दकोश पाहिला, विश्वकोश पाहिला, कोश सदृश्य वाङ्मय पाहिलं. आता आपण पाहूया सूची वाङ्मय. सूची वाङ्मय म्हणजे काय आपण पाहूया. तर ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, त्या ग्रंथातील विषय, स्थळे आणि ग्रंथ याची यादी, शब्द यांच्या याद्यांना आपण काय म्हणतो, सूची म्हणतो. सूची सहसा ही कशी असते तर आकारविल्ली असते, म्हणजे अल्फाबेटिकली असते. ती त्या त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची आपल्याला माहीत असेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, कोश आणि इतिहास. आता आपल्याला कोशाचे प्रकार समजले असतील, आपण आता कोश आणि इतिहास याचा संबंध आपण पाहूया. तर इतिहास विषयामध्ये आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आहे. इतिहास विषय आणि कोश या दोन्हीमध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आहे. हा या दोघांमधला समान धाग आहे. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात. का वेगळे असतात? कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राचे ध्येयधोरणे वेगळे असतात, त्यांची जीवनमूल्ये वेगळे असू शकतात, त्यांचे आदर्श वेगळे असू शकतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आदर्श असतील ते कर्नाटकमध्ये असतीलच असं नाही, ते राजस्थानमध्ये असतीलच असे नाही. महाराष्ट्राचं जे जीवनमान आहे ते इतर राज्यामध्ये असेलच असं नाही. आणि म्हणून त्यांचे जे ध्येय आहे ते वेगवेगळं आहे, भाषा वेगळी आहे आणि म्हणून विश्वकोश वेगळे असू शकतात. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्य, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशाद्वारे करता येतो. जसं की आपल्याला सांगता येईल महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित भारतीय संस्कृती कोश हा निर्माण केलेला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. त्यामध्ये ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. आणि म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. म्हणजे समाजाचं मानचिन्ह असलेलं माध्यम, असलेलं साधन म्हणजेच काय, कोश. कारण याच्यामधून आपल्याला ज्ञानार्जन, ज्ञानप्रसार आणि जीवनश्रद्धा मानून व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न केले जातात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की कोश म्हणजेच काय तर समाजाचं मानचिन्ह आहे. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार या कोश रचनेमध्ये केलेला असतो, बघायला मिळतो आपल्याला. आता इतर विषयांशी संबंधित कोश यांचा काय संबंध आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. इतर विषयांशी संबंधित कोश कोणकोणते संबंधित कोश आहे इतर इतिहास विषयांशी? तर इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे. इतिहास विषयाशी संबंधित असलेले कोश आपण पाहतोय. त्यामध्ये आपल्याला आपल्या भारताच्या इतिहास कोशाच्या बाबतीत जर नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला आवर्जून नाव घ्यावं लागेल की रघुनाथ भास्कर गोडबोले. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश की जो 1876 त्यांनी निर्माण केला. हा जो कोश आहे ऐतिहासिक कोश तो आद्य कोश आहे. म्हणजे सगळ्यात पहिला आपल्या भारतातील सर्वात आद्य कोश, सर्वात प्रथम जर कोश असेल तर तो 1876 रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आपल्याला पाहायला मिळेल. या कोशामध्ये भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे
प्रख्यात लोक होऊन गेले, त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचे धर्म, त्यांचे देश, राजधान्या, तसेच त्या देशातील नद्या, पर्वत इत्यादी सहित जो इतिहास तो यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, याच्यामध्ये दिलेला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशचे 23 खंड आहेत. या ऐतिहासिक कोशामधील दुसरं नाव घ्यायचं म्हटलं तर ते श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशचे किती खंड आहेत? एकूण 23 खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांना अधिकाधिक इतिहासाची माहिती मिळावी, त्यांना बहुश्रुत करावे, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ हो, ही केतकरांची भूमिका या ज्ञानकोश रचनेमागे आहे. आणि या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळेल. या पुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे आहे भारतवर्षीय चरित्रकोश. याच्या पुढचा महत्त्वाचा कोश, त्याचं नाव आहे भारतवर्षीय चरित्रकोश. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली आणि भारत चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यामार्फत त्यांनी भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश की जो 1932 मधला आहे, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937, भारतवर्षीय अर्वाचीन म्हणजे आत्ताचा आधुनिक चरित्रकोश की जो 1946, असे 3 चरित्रकोश संपादन प्रसिद्ध केलेत. आणि या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी आपल्याला बघता येते. मग या कोशामध्ये आपल्याला श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन आणि बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती आपल्याला या कोशामध्ये पाहायला मिळेल. माहीत आहे का तुम्हाला? हे जर आपण या पान नंबर 65 पाहूया. संगीतशास्त्रकार आणि कलावंत यांचा इतिहास लक्ष्मण दत्तात्रय जोशी. क्रांतिकारकांचं चरित्रकोश शेरा दाते, ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे आणि छायाचित्र आहेत. स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश न. र. फाटक. या कोशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड ज्यांना शिक्षा झाली, प्रत्यक्ष देहदंड ज्यांना म्हणजे शिक्षा म्हणजे मृत्यूची शिक्षा झाली, देहदंड झाला, ज्यांनी कारावास भोगला, अशा कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची माहिती आपल्याला या स्वातंत्र्य सैनिक या कोशामध्ये पाहायला मिळेल. आता आपण पाहूया पुढचा स्थळकोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे, कारण इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश यामध्ये आहेत स्थळकोशामध्ये. त्यामध्ये आपण आपल्या महानुभाव पंथातील मुनी व्यास, महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी की जो 14व्या शतकामधला आहे, स्थानपोथी या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी, हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावामध्ये गेले त्या त्या गावाची तपशीलवार नोंद त्यांनी याच्यामध्ये केलेली आहे. मग त्या गावाचं जीवनमान, राहणीमान या सगळ्या गोष्टींचा उल्लेख वर्णन त्यांनी या कोशामध्ये केलेला आहे, या ग्रंथामध्ये केलेला आहे. तत्कालीन महाराष्ट्राची म्हणजे त्या काळच्या महाराष्ट्राची जी स्थिती होती त्याची कल्पना आहे, ती कल्पना या ग्रंथातून आपल्याला लक्षात येते. लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी, कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही आपल्याला या स्थानपोथिकार आपल्याला सांगतात श्री चक्रधर स्वामी. आणि त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा उत्तम असा संदर्भ ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. प्राचीन भारतीय स्थलकोश की जो 1969 मधला आहे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली. त्यामध्ये आपल्याला वैदिक साहित्य, त्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्र, शिवाय पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, त्याचप्रमाणे फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती या कोशामध्ये दिलेली आहे. तर स्थळकोशानंतर आपण आता पाहूया विश्वकोश. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी, मराठी भाषेची वाढ व्हावी, अभिवृद्धी व्हावी यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोशाची निर्मितीला चालना दिली. त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशामध्ये आले आहे.
इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी आपल्याला या कोशामध्ये, या विश्वकोशामध्ये पाहायला मिळतील. भारतीय संस्कृती कोश. आपण आता पुढचा कोश पाहूया, भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. कुणाच्या संपादकाखाली? महादेव शास्त्री जोशी. या कोशामध्ये आ सेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आलेली आहे. आ सेतू हिमाचल म्हणजे काय? तर अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, म्हणजे जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत, इकडे पश्चिमेला आपण कच्छच्या आखातापासून म्हणजे गुजरातपासून तिकडे अरुणाचल प्रदेशापर्यंत, आ सेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषिक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल या कोशामध्ये घेण्यात आलेली आहे. पुढचा आहे संज्ञा कोश. तर इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासकार तयार करतात आणि अभ्यासकांना या संज्ञा कोशाचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपण आता या प्रकरणामध्ये पाहिलं, ऐतिहासिक ठेव्याचे जतन याच्यामध्ये जे इतिहासकार आहेत त्या अभ्यासकांना, इतिहास विषयाचे जे अभ्यासक आहेत त्या इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहे. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे हे आवश्यक असते आणि प्रत्येक विषयाला इतिहास असतो. कुठलीही गोष्ट घ्या, कुठलीही घटना घ्या, कोणताही विषय घ्या, प्रत्येक विषयालाही इतिहासाची जोड आहे, इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना, त्यानंतर दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यास सहभागी होऊ शकतात. मित्रांनो, एकंदरीत आपण या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमचे हेही लक्षात आलं असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये संधी आहेत. कसली संधी आहे? तर व्यवसायाच्या संधी आहेत. मग त्यामध्ये आपण आतापर्यंत या पुस्तकामध्ये पाहिलं की व्यावसायिक संधी कोणकोणत्या आहेत? तर याच्यामध्ये कलाक्षेत्र आहे, प्रसारमाध्यम आहे, मनोरंजन आहे, त्याच्यामध्ये नाटक आहे, सिनेमा आहे, खेळ आहे, पर्यटन आहे, कोश आत्ता आपण पाहिले. तर अशा अनेक क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी आहेत. या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला अनेक क्षेत्र निवडता येतील. तर आपण एकंदरीत या ठिकाणी या इतिहासाच्या शेवटच्या पाठाला आपण या ठिकाणी पूर्णविराम देतोय की जो पाठ आपण या ठिकाणी पाहिलास ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. धन्यवाद.